राज्याचे उपमुख्यमंत्री हे नगरविकास खात्याचे मंत्री देखील आहेत। त्याच्यामुळे पालकमंत्री या नात्यानं लाडसाहेब मला पूर्ण खात्री आहे की माननीय शिंदेसाहेब जाताना लांजावासियांना भरघोस काहीतरी देऊन जातील। आज ज्या संख्येनं तुम्ही जमला आहे आणि ज्या संख्येनं माझ्या महिला भगिनी जमल्या आहेत त्या महिला भगिनींचं देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। आज जेवढं सख्या भावानं तुमच्यावर प्रेम केलं नसेल त्याच्यापेक्षा कितीतरी हजार पटीनं प्रेम करणारा भाऊ तुम्हाला भेटण्यासाठी या लांजा नगरीमध्ये येतोय। आणि त्यांची खासियत काय तर आपल्या संस्कृतीमध्ये भाऊबीज आपण वर्षातनं एकदा करतो, पण या भावानं महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिलांसाठी दर महिन्याला भाऊबीज करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच माझी लाडकी बहीण योजना उदयाला आली। त्याच्यामध्ये स्वतः साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांचं सहकार्य साहेबांना लाभलं आणि अशी व्यक्ती आज लांजामध्ये विकास कामाची दिशा ठरवण्यासाठी येते। आज मी येत असताना एक पत्रक माझ्या हातामध्ये किरण भैयांचं पडलं आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे शब्द हेच वचन। याच्यामध्ये 36 कामांचा उल्लेख केलेला आहे। मी व्यासपीठावरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या सावलीताई असतील, नगरसेवक पदाचे सगळे उमेदवार असतील आणि लांजावासी असतील, यांना शब्द देतो याच्यातली 23 कामं माझ्या अखत्यारीतली आहेत आणि बाकीची कामं राज्य शासनाच्या अखत्यारीतली आहेत। पण पुढच्या 1 वर्षामध्ये ही 23च्या 23 कामं पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं पूर्ण होतील, हा माझा शब्द आहे। कारण शेवटी जिल्ह्याचा आपल्याला विकास करायचा आहे आणि जिल्ह्याचा विकास करत असताना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विकास कामं करण्याची गरज आहे। लांजावासियांच्या मनातली विकास कामं करणं गरजेची आहेत। लांजावासियांचे अनेक प्रश्न आहेत। डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, डीपीचा प्रश्न आहे। या दोन्ही प्रश्नाच्या बाबतीमध्ये काही असंतुष्ट लोक लांजावासियांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमदारांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो की या दोन्ही बाबतीमध्ये जे लांजावासियांच्या मनात आहे तेच केलं जाईल, कुठचीही दुसरी जबरदस्ती केली जाणार नाही। पण काही लोक नाहक राजकारण करतात, ज्यांच्याकडे निधीची उपलब्धता नाही, जे राजकारण करू शकत नाही। आज राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, केंद्र सरकार देखील युतीचं आहे, पण या युतीच्या माध्यमातून आपला जर विकास व्हायचा असेल तर ही नगरपंचायत देखील युतीच्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे। मी आज सगळा अहवाल घेत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 2 तारखेला लांजावासी एवढं भरभरून मतदान करतील की पुढच्या 5 वर्षानं आपल्या पॅनलच्या समोर फॉर्म भरायला देखील लोक घाबरतील। एवढी ताकद लांजावासियांनी माझ्या पॅनलच्या मागे उभी करावी, हीच विनंती आज या सभेच्या माध्यमातून करणार आहे। लाडसाहेब, तुम्ही माझ्या कुटुंबाचा या ठिकाणी उल्लेख केलात। लांजा असेल, राजापूर असेल, रत्नागिरी असेल, या 3 तालुक्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे संबंध हे अतिशय जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत। माझ्या वडिलांनी अण्णांनी जो त्यांचा व्यवसाय सुरू केला त्याला खऱ्या अर्थानं ताकद देण्याचं काम लांजावासियांनी देखील केलेलं आहे, हे आम्ही कधी विसरलेलो नाही। आणि म्हणून लांजावासियांची सेवा करण्यासाठी माझे बंधू किरण भैया आज कार्यरत आहेत। पण 1 वर्षामध्ये झालेला लांजाचा कायापालट जर आपण बघितला तर मागच्या काही वर्षामध्ये हा विकास का झाला नाही हा देखील प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो। पण याचं एकमेव कारण की माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आताच माडिक साहेब, मी चिपळूणच्या सभेमध्ये होतो। चिपळूणच्या सभेमध्ये साहेब आल्यानंतर साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन कार्यक्रमाला सुरुवात केली। चिपळूणवासियांची 35 वर्षाची मागणी होती, 35 वर्षाची, ही शिवसृष्टी असली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे। 35 वर्षाची मागणी 1 वर्षात पूर्ण करणारा हा पालकमंत्री आहे। आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन जिल्ह्याच्या प्रचाराची सुरुवात माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केली। आज मी लांजावासियांना शब्द देतो की 2027ची शिवजयंती ही लांजामधल्या अश्वरड पुतळ्याच्या समोर लांजावासी साजरी करतील। त्याला जितका पैसा लागेल तितका पैसा पालकमंत्री या नात्यानं मी द्यायला स्वतः तयार आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो,
आणि राजकारण करण्याचा प्रयत्न करतो. पण या जनतेला जे अभिप्रेत आहे ते विकास काम देण्याची भूमिका ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची राहिली आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी देखील राहिलेली आहे. आणि म्हणून लांजावासियांना मला एक विनंती करायची आहे. परिवर्तन अटळ जरी असलं तरी परिवर्तन करत असताना अशाच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे की ज्या सत्तेचा उपयोग लांजावासियांना होईल, ज्या सत्तेचा उपयोग लांजातल्या सर्वसामान्य लोकांना होईल. आज मनोहर आमचा नगराध्यक्षपूर्वी होता, त्यानं देखील अतिशय प्रामाणिकपणानं या लांजावासियांची सेवा करण्याची संधी जी त्याला मिळाली त्याचं त्याने सोनं केलं. परिवर्तन म्हणजे काय झालं तर जे पुरुष आरक्षण होतं ते आता महिला आरक्षण झालं आहे. आणि सावलीताई तुम्ही अजिबात चिंता करू नका, तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 1 वर्षात एकही विकासाचं काम लांजामध्ये मी शिल्लक ठेवणार नाही. पुढच्या वेळी नगरपालिकेला सामोरं जात असताना एकच आवाज लांजामध्ये असेल, तो म्हणजे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचा असेल. दुसरा कुठचाही पक्ष आपल्यासमोर तग धरणार नाही. आणि आपण जर वातावरण जिल्ह्यातलं बघितलं त्या जिल्ह्यामध्ये 7 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. जिथं जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे त्या खेडची नगरपालिकेची निवडणूक होते, चिपळूणच्या नगरपालिकेची निवडणूक होते, गुहागर, देवरुख, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या 7 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. आज व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी जर खिशामध्ये पेन असेल आणि महिला भगिनींच्या पर्समध्ये पेन असेल तर त्यांनी एका कागदावर लिहून ठेवावं की 3 तारखेला ज्यावेळी रिझल्ट लागेल तेव्हा राजापूर शिवसेनेच्या ताब्यात असेल, लांजा शिवसेनेच्या ताब्यात असेल, रत्नागिरी शिवसेनेच्या ताब्यात असेल, गुहागर भाजपच्या ताब्यात असेल, देवरुख देखील भाजपच्या ताब्यात असेल आणि खेड फार मोठ्या मताधिक्यानं धनुष्याच्या ताब्यात असेल. 7च्या 7 नगरपालिका महायुतीनं आपण जिंकू एवढं चांगलं वातावरण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार केलं आहे. प्रत्येकजण काम करत असताना अपेक्षा करतो की माझ्याकडे विकास काम झालं पाहिजे. मी अनेक ठिकाणी हा किस्सा सांगितला. काही दिवसापूर्वी प्रचाराला एका नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये गेलो होतो आणि आपल्याला माहिती आहे की आपण चांगल्या कामाचा शुभारंभ हा देवाला नारळ देऊन करतो, देवाला नारळ वाढवून करतो. पण तिथं मला अजून एक बघायला मिळालं की परमेश्वराला नारळ देत असताना, ईश्वराला नतमस्तक होत असताना तिथल्या सगळ्या नगराध्यक्षांनी आणि नगरसेवकांनी अजून एक शपथ घेतली, ते म्हणजे आम्ही 1ही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही. आणि मी नगराध्यक्षांच्या वतीनं आणि व्यासपीठावरच्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं मी लांजावासियांना शब्द देतो की ज्या दिवशी आमचे नगरसेवक भ्रष्टाचाराकडे वळतील त्यावेळी त्यांचे राजीनामे शिवसेना म्हणून आम्ही घेऊ, परंतु जनतेच्या मनातला विकास या लांजावासियांचा आम्ही नक्की करू. हा पालकमंत्री या नात्यानं मी दिलेला शब्द आहे. कारण शेवटी भ्रष्टाचारानं बरबटण्यापेक्षा आपल्या नगरीतली कामं नक्की आपल्याला काय करायची आहेत हा विश्वास जर आमच्या नगरसेवकांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि समोरच्यांचा विश्वास जर संपादन केला तर अतिशय चांगली कामं या लांजा शहरामध्ये होऊ शकतात. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी किरण मैया या तालुक्याचे आमदार नव्हते त्यावेळी देखील विकास कामं करण्याचा आपण प्रयत्न केला. आमदार झाल्यानंतर तर दुपटीनं विकास कामं होत आहेत. आज मला आता हेलिपॅडला ते भेटले आणि मला म्हणाले की माझ्या अगोदर तू भाषण करणार आहेस, त्याच्यामुळे माझ्या ज्या काही मागण्या आहेत त्या अगोदरच मान्य झाल्या तसं लांजावासियांना सांगून टाक. आता ही पालकमंत्री म्हणून विनंती होती की धमकी होती हे मला माहीत नाही, पण हे लांजावासियांसाठी होतं. आणि मी त्यांच्या वतीनं सांगतो की ज्यावेळी विकासाचा आराखडा तुम्ही तयार करता, विकासाची संकल्पना ज्यावेळी तुम्ही मांडता त्यावेळी ती विकासाची संकल्पना आणि आराखडा मंजूर करणं हीच पालकमंत्र्याची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की पूर्ण करणार आहे. आणि हेच आश्वासन शिंदेसाहेब याच्या अगोदर मी आपल्या सगळ्या मंडळींना देतो. आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. कालचं साधं उदाहरण, आपण सगळे राजापूरच्या कदाचित सभेला होता की नाही माहीत नाही, लाडसाहेब तुम्ही होता, RPIचे देखील पदाधिकारी होते. सभा चालू असताना मी साहेबांना एक मेसेज टाकला आणि साहेबांना म्हटलं राजापूरवासी हजारोंच्या संख्येनं जमलेत, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलेत तर बरं होईल. सर्वसामान्यांचा नेता म्हणजे काय असतो हे राजापूरवासियांना देखील कळलं असेल. दुसऱ्या सेकंदाला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा माझ्या फोनवर फोन आला आणि फोनवर त्यांनी भाषण करून सांगितलं की राजापूरमध्ये देखील एकही विकासाचं काम मी शिल्लक ठेवणार नाही. एवढं सर्वसामान्यांचं नेतृत्व हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपानं आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळं युतीची आपली जबाबदारी आहे
आज शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे एकत्र या संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हाकत असताना आपली साथ देणं गरजेचं आहे. आणि साथ देणं म्हणजे काय करणं? तुम्ही आशीर्वाद द्या, 100% आशीर्वाद द्या. माझ्यासारखा कार्यकर्ता टक्केवारी मागतो, पण ती आशीर्वादाची मागतो. आणि 100% आशीर्वाद देण्याची ग्वाही जर तुम्ही दिलीत तर 10,000% विकास कामं करण्याची ग्वाही मी तुम्हाला देतो. फक्त आशीर्वादाची आवश्यकता आहे. टक्केवारीचं राजकारण या नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये होणार नाही, ही दक्षता देखील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे जिल्हा स्तरावरनं आणि राज्य स्तरावरनं घेतील. आणि म्हणून आशीर्वादाला कुठं कमी पडू नका, प्रेम द्यायला कुठं कमी पडू नका. आणि प्रेम देणं, आशीर्वाद देणं म्हणजे काय? तर घड्याळासमोरचं बटन दाबणं, कमळासमोरचं बटन दाबणं आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबणं म्हणजेच प्रेम आहे. आणि हे प्रेम आणि आशीर्वाद लांजावासियांनी आम्हाला सगळ्यांनाच द्यावेत, एवढी या कार्यक्रमाच्या निमित्तानं, सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे. आज आपण अनेक गोष्टी विकासाच्या सांगतो. मी आज रत्नागिरी मतदारसंघाचा आमदार म्हणून गेली 25 वर्ष काम करतो आहे. पण 25 वर्षामध्ये विशेषतः पत्रकारांना मला सांगायचं आहे की अनेक आश्वासनं आपण ऐकली असतील. त्यातलं एक आश्वासन की अरबी समुद्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार आहोत, हे देशाच्या पातळीवर सांगितलं गेलं. परंतु तो पुतळा आणि ते प्रकरण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. पण रत्नागिरी जिल्ह्याला, लांजावासियांना, तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं देशातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्राच्या बाजूचं स्मारक जर पहिलं कुठं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हा देखील अभिमान तुम्हाला सगळ्यांना असला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला काम करत असताना विकासाची कामं करायची आहेत, लोकांना आवश्यक असलेली कामं करायची आहेत. देशातलं सगळ्यात चांगलं प्राणी संग्रहालय या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतं आहे. देशातला सगळ्यात चांगला 3D मल्टीमीडिया शो हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. या सगळ्याचा उपयोग आपण लांजावासियांनी देखील करून घेतला पाहिजे. आणि लांजावासियांना देखील मी एक शब्द देतो, लांजावासी देखील भाग्यवान आहेत. कारण ज्या व्यक्तीनं या महिलांना स्वाभिमान शिकवला त्या राणी लक्ष्मीबाईंचं गाव देखील लांजा तालुक्यामध्ये आहे. पुढच्या 1 वर्षात या राणी लक्ष्मीबाईंचं स्मारक देखील आम्ही कोटमध्ये लांजा तालुक्यामध्ये उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याला देखील पैसे आम्ही कमी पडू देणार नाही. त्याच्यामुळं राष्ट्रीय स्मारकं असतील, पर्यटन स्थळं असतील, रस्त्यांची कामं असतील, नॅशनल हायवेचं काम असेल, ही सगळी कामं ही माननीय शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्णत्वाकडे नेतोय. पण ही पूर्णत्वाकडे नेत असताना अपेक्षा आमची हीच आहे की ज्यांनी कामं केली, ज्यांनी विकासाला निधी आणला, त्या पक्षाला आणि त्या युतीला आपण निवडून द्यावं, एवढीच पालकमंत्री या नात्यानं माझी मनापासूनची आपल्याला विनंती आहे. आज रत्नागिरी शहर असेल, लांजा शहर असेल, लांजा शहरातलं उपजिल्हा रुग्णालय असेल, लांजामध्ये आता आपल्याला प्रशासकीय इमारत बांधायची आहे, लांजामध्ये प्रांत ऑफिससाठी मी 5 कोटी रुपये दिलेले आहेत. ही सगळी विकास कामं ज्याही 2 वर्षामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यावेळी या मुंबई गोवा महामार्गावरचं लांजा हे छोटंसं शहर हे देखील स्मार्ट सिटी झालेलं असेल. आणि तुम्ही अभिमानानं सांगाल की रत्नागिरीनंतर, चिपळूणनंतर विकसित झालेलं शहर लांजा आणि राजापूरच आहे, महाराष्ट्रात दुसरं कुठचं नाही. हे आम्हाला ऐकायला यावं, यासाठी जे जे काय करायला लागेल ते शासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी करणार आहे. आज व्यासपीठावरची जर मंडळी आपण बघितली, लाडसाहेब तुम्ही देखील महानगरपालिकेमध्ये काम केलं आहे. यशवंत जाधव साहेब आमचे संपर्क प्रमुख आहेत, ते देखील स्थायी समितीचे 4 वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. यांच्याकडे एक शब्दप्रयोग आहे तुमच्याकडे, गटर, मीटर आणि वॉटर, बरोबर ना? गटर झाली की विकासाची कामं झाली, घरामध्ये महिला भगिनींना पाणी मिळालं की पाण्याची समस्या सुटली, आणि रस्त्यावरची आणि घरामध्ये दिवाबत्ती आली की दिवाबत्तीचा प्रश्न सुटला. अशा पद्धतीची संकल्पना घेऊन महानगरपालिकेमध्ये काम केलं जातं. त्याच पद्धतीनं आम्हाला लांजा शहरामध्ये करायचं आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या घरामध्ये आम्हाला वीज द्यायची आहे, रस्त्यावर आपल्याला दिवाबत्ती द्यायची आहे, घराघरामध्ये पाणी द्यायचे आहेत. म्हणून 100 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत. रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत आणि ड्रेनेज सिस्टीम देखील आपल्याला चांगली करायची आहे. फक्त नगरसेवकांनी मीटर या शब्दाचा अर्थ शब्दशः घेऊ नये.
आहे तर लांजामध्ये नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर मीटरचं काम सुरू करायचं आहे हे पालकमंत्र्यांनी सांगितलं, म्हणून आम्ही जोरदार मीटर सुरू केला आहे. असं काय नगरसेवकांनी आणि कोणीच करू नका. असा मीटर जर चालू झाला तर तुमचा मीटर बंद करण्याची ताकद पालकमंत्र्यामध्ये आहे, हे देखील सगळ्या नगरसेवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. मीटर हा विजेचाच असला पाहिजे. पत्रकार हसतायत, त्यांना मीटरचा अर्थ चांगलाच माहिती आहे. त्याच्यामुळे मीटर जो तुमच्या मनामध्ये आहे तो आमच्या नगरपालिकेमध्ये असणार नाही, म्हणून आमची नगरपालिका निवडून द्या, हा विश्वास देण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज लांजावासियांच्या समोर मी या ठिकाणी उभा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.